होती आहे। मुसंडी मारल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या यशाचं श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं। हे सर्व यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टीम वर्कमुळे आहे। सरकारने केलेल्या कामाची पोचपावती मिळाली। 225 पेक्षा जास्त जागा ह्या फक्त आमच्या नेत्यामुळे आम्ही जिंकू शकलो असं रवींद्र चव्हाण म्हणाले। तर मालवण आणि कणकवलीमधील अपयश मान्य असून दोन भावांच्या वादात नारायण राणे मागे राहिले अशी खंत रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांनी। ऐकूयात। राजकारणातला सायलेंट किलर म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या सोबत आहेत। मी एक उल्लेख केला, राजकारणातला सायलेंट किलर, बोलून दाखवायचं नाही आणि कर्णील चुकायचं नाही, अशीच एक कामाची पद्धत आजपर्यंत तुमच्या राहिली आहे। 129 जे मिळालं ते खुश आहे की अजून टार्गेट काहीतरी पुढचं होतं? किलर बिलर काही नाही, कारण किलर जे असतात ना त्यांना फार अडचणी निर्माण होतात। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सर्व टीमवर्क एवढं चांगल्या पद्धतीने झालं, देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं, त्यामुळे यश जे आहे ते देवेंद्रजींमुळेच मिळालं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। सरकारमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने गेली वर्षभर त्यांनी केलेलं काम, अनेक निर्णय जे त्यांनी घेतले, त्या निर्णयाला सर्व जनतेने, त्या सगळ्या निर्णयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय पॉझिटिव्ह होता। त्यामुळेच खरं तर भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला 225 पेक्षा जास्त जागांवरती यश मिळालं। त्याचं कारणच खरं तर ते असं मला वाटतं। भाऊ, तुम्ही उल्लेख केला की देवेंद्रजींचं नेतृत्व, मला 2014 पासून आत्तापर्यंत झालेली प्रत्येक निवडणूक, मग ती अगदी पोटनिवडणूक असेल, ग्रामपंचायत असेल, एकही अशी निवडणूक नाही जिथं भाजपचा करिश्मा दिसला नाही। अगदी महाविकास आघाडीचं सरकार असताना पंढरपूर मंगळवेढ्याची पोटनिवडणूक देखील खेचून आणली होती। काय नेमकं असं होतंय आणि प्रत्येक वेळी वाढत चालली आहे ताकद? काय गणित आहेत नेमकी सगळी? आमचा नेता नरेंद्र मोदीजी, आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, खरं तर छोटी निवडणूक असो किंवा मोठी निवडणूक असो, किती प्रचारसभा देवेंद्रजींनी घेतल्या, किती छोट्या छोट्या बैठका देवेंद्रजींनी घेतल्या। स्वतः एक मुख्यमंत्री असताना सुद्धा आपला वेळ पार्टीच्या त्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना, कुठेतरी कार्यकर्त्यांना वरती अन्याय झाला आहे, त्याला उमेदवारी मिळाली नाही आहे आणि म्हणून तो नाराज आहे, चर्चा कोण करणार आहे, त्यांना समजवणार कोण आहे? तर ते सुद्धा देवेंद्रजीच समजवणार आहेत। म्हणजे काय, तर छोट्या छोट्या विषयामध्ये सुद्धा पार्टीसाठी वेळ देणं, पार्टीचे प्रत्येक विषय समजून घेणं आणि सरकारमधल्या विषयाला सुद्धा न्याय देणं, अशा दुहेरी भूमिकेमध्ये देवेंद्रजी हे नेहमी राहतात। त्यामुळेच हे यश जे आहे, मग छोटं ग्रामपंचायत असो किंवा मोठ्या निवडणुका असो, या सगळ्यांमध्ये यश जे भाजपाला मिळतं त्याचं कारण आहे। चटका देखील सहन करावा लागला, खास करून कोकणात एक बॅटल ग्राउंड जर रवी चव्हाणांचं बघितलं सुरुवातीला, तर 100% निकाल देण्यामध्ये लोकसभेच्या वाईट काळात देखील चांगला निकाल लागला। त्यापूर्वी देखील तुम्ही एक चांगलं बॅटल, म्हणजे जिथं ताकदच नव्हती तिथं ताकद उभा केली होती, काही ठिकाणी फटका बसला। काय नेमकं याचं स्पष्टीकरण कसं आहे? हे खरं तर ज्या निवडणुकीचे निकाल लागले ते महायुतीचेच लागलेत, यात काही शंका नाही, परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी अडचणी झाल्या, ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल। हे सिंधुदुर्गामध्ये 4 ठिकाणी निवडणुका होत्या, त्यापैकी 2 ठिकाणी सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये आम्हाला यश मिळालं। कणकवली आणि मालवण या ठिकाणी आम्हाला थोडंसं अपयश मिळालं, परंतु त्या ठिकाणी थोडा तांत्रिक अडचणी होत्या। आमचे सर्वांचे नेते आदरणीय राणेसाहेब हे त्या ठिकाणी निवडणुकीच्या त्या प्रक्रियेमध्ये, 2 भाऊ एक दुसऱ्याबरोबर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे भाग घेऊ शकले नाहीत। तर राणेसाहेबांनी स्वतः जर त्या निवडणुकीकडे भारतीय जनता पार्टी म्हणून भाग घेतला असता तर निकाल जो आहे तो निकाल हा भाजपच्या पारड्यात पडला असता। ज्या ज्या ठिकाणी ताकद लावणं शक्य आहे त्या ठिकाणी ताकद लावणार। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्ता हा पूर्णच्या पूर्ण ताकदीने लढला पाहिजे, यासाठी पूर्ण तयारी ही आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी म्हणून करत असतो। परंतु निर्णय झाले तर निर्णय झाल्यानंतर तीच ताकद जी आहे
ती महायुतीच्या पाठीशी उभी करता येऊ शकते. परंतु भारतीय जनता पार्टी 1,06,000 बूथवरती सक्रियपणे काम करणारी पार्टी आहे आणि त्या पार्टीचा असणारा कार्यकर्ता हा पूर्णच्या पूर्ण चार्ज झाला पाहिजे. कारण निवडणुका या लढण्यासाठी कार्यकर्ता बरोबर असणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही ती तयारी ही 100% करत असतो. पक्षप्रवेश सुरू आहेत. आधी एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार हे देखील जाहीर बोलायला लागलेत की बाबा सगळी लोकं जर तुम्ही अशी आमची घेणार असेल तर आम्ही तरी कसं गप्प बसायचं. कल्याण डोंबिवलीपासून खाटक्याला सुरुवात झाली होती, आता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे अजित पवारही दुखायला झाले तुमच्यामुळे. खरं तर तसं नाही आहे. दोन्ही नेते अतिशय समजदार आहेत. तुम्हाला काय बोलावं आणि आम्हाला काय बोलावं हे त्यांना सगळ्यांना कळतं. त्यामुळे काही नाराजगी नाही, काही नाही. तिघही नेते अतिशय समजदार, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणारे नेते आहेत. देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील आणि ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये ट्युनिंगसुद्धा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला च्या हिताचं काय आहे, त्यांची सेवा कशी करावी यासाठी काम करतायत असं मला वाटतं. याचा अर्थ पक्षप्रवेश असेच सुरू राहणार आहेत इतर असं म्हणणं योग्य नाही. परंतु जे कोणाकोणाला जे आवडतं ते काय प्रत्येकजण करतात. परंतु त्या ठिकाणी काही समजदार पद्धतीने जे काही करायला हवं ते नक्की येणाऱ्या काळात आम्ही करू. एकच नेता सर्व राजकीय पक्ष चालवतोय धुरंधर स्टाईलमध्ये म्हणायचं. कोण नेता आहे तुझं? खरं तर आपल्याला माहिती आहे की देवेंद्रजींचे सगळ्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे ते कसं आहे की ते प्रत्येकाला त्यांच्या भागांमध्ये असणाऱ्या अडचणींसाठी, नागरी सुविधांसाठी सबका साथ सबका विकास या माध्यमातून सातत्याने मदत करत असतात. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आमच्या कोकणातल्या शब्दाप्रमाणे बरेपणा आहे. त्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन पक्षविरोधांमध्ये सुद्धा फार पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. अनेकदा मित्रपक्षांमुळं भाजपची मात्र मोठी अडचण झाली आहे. मग ते राष्ट्रवादी अगदी अजित पवारांपासून माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटात संजय शिरसाट असतील, गोगावले असतील, योगेश कदम असतील, अनेक वादग्रस्त. भाजपचा अजून एकही वादग्रस्त मंत्री नाही. वर्षभरात कुठला गोंधळ झाला नाही. निकालात चांगले निकाले. मित्रपक्षांची ही ओझी किती दिवस व्हायची आहेत भाजपला आणि का? 1-2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की तुम्हीच आम्हाला क्लीन चिट दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. नाही, खरंच आतापर्यंत झालं नाही. म्हणजे मग तेच म्हटलं, म्हणूनच म्हटलं आपल्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद. भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे हे खरं तर याचं क्रेडिट देवेंद्रजींनाच आहे आणि याचं क्रेडिट पार्टीच्या विचारधारेला आहे असं मला वाटतं. पण इतर दोघांचं काय, याच्यावर नेमकं किती दिवस होतं? गोष्ट कशा असतात की व्यक्ती आणि वल्ली जसं आहे तशी परिस्थिती असते. त्यामुळे इतरांबद्दल काय हे बोलण्या एवढा मी मोठा नाही. मी माझ्याबद्दल बोलेन, मी इतरांबद्दल काय बोलावं असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. मी जसा सुरुवातीलाच उल्लेख केला होता की काही न बोलता सर्व काही करणारे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात पहिल्या निवडणुकांमध्ये जोरदार यश भाजपला झालं आणि त्याच निमित्तानं न्यूज 18 लोकमतशी त्यांनी विशेष बातचीत केली. संदीप सर, राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.